सगळीकडे महापालिकांचा महासंग्राम चालू आहे आणि बुलेटिनची सुरुवातही त्याच बातमीनं करणार आहोत। नाशिकमध्ये नेमकं काय चाललंय हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी पैसे घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। भाजपचा अंतर्गत वाद जो आहे तो यामुळे चव्हाट्यावर आलाय। व्हिडिओत भाजपचे नेते गोपाळ पाटील हे 10 लाख रुपये देऊनही तिकीट न मिळाल्यामुळे नाराजी दाखवताना दिसतायत आणि विशेष म्हणजे हे सगळं सुरू असताना भाजपचे आमदार देवयानी फरांदे तिथे उपस्थित देखील आहेत। 10 लाख रुपये दिले माझं तिकीट कसं कट करेल तो तासवर आता तिकीट फायनल होतं तिकीट काय संबंध किचनचा आणि सर्व तिकीट एका ठिकाणी दिले कसं काय फायनल चालणार आहे। नेरकर एका ठिकाणी अन्न एका ठिकाणी जगल अन्न लायकी दाखवून देतील नाही साहेब सर्व एका ठिकाणी 4 लोक दिले कसं काय फायनल चालणार आहे। डिस्टर्ब करून टाकला आनंदवाली 3 दिले तिकीट त्याला ज्याला कुत्रे शेजारी ओळखत नाही त्याला तिकीट देऊ राहिले लायकी नसताना एका माणसाने डिस्टर्ब केला प्रभागातले चेहरे पाहिलं अशा लोकांना कुत्रे ओळखत नाही असं मी सांगतोय त्याच्यामध्ये 10 लाख रुपये दिले माझं तिकीट। दरम्यान या सर्व प्रकाराचा गोपाळ पाटलांनी इन्कार केलाय। मोडून तोडून व्हिडिओ व्हायरल केल्याचं देखील गोपाळ पाटील यांनी म्हटलंय। ज्यावेळेस त्यांना मला न विचारता फॉर्म दिला गेला त्यावेळेस मी त्यांना असं म्हणत होतो की ते जे म्हणत होते ते सत्य आहे, त्यांनी 10 लाख रुपये दिले असं, आणि मला नाकारलं। अविनाशजी अभ्यंकरांनी हा व्हिडिओ जो आहे हा सगळ्या मीडियाला पाठवला असं मला कळालं। मी अविनाशजी अभ्यंकरांनाही फोन केला आणि मी त्यांना असं सांगितलं की तुम्ही फार मोठे नेते आहात, राजकीय पक्षामध्ये खुन्नस काढायची असते हे आता सगळ्यांनी ठरवूनच टाकलेलं आहे। आमच्यावरही खुन्नस काढली गेली, माझं अजून बजेट करू नका। ते मला असं वाटलं की माझ्याकडे जी आली ती मी फॉरवर्ड केली। मी त्यांना सांगितलं की साहेब एखादा छोटा कार्यकर्ता किंवा एखादा छोटा माणूस असता त्याने सांगितलं असतं तर मी समजू शकलो असतो, आपल्यासारख्या मोठ्या नेत्याने असं करावं याचं मला फार वाईट वाटते। आणि वकील या ठिकाणी येत आहेत, आता परत हद्दीचा विषय आहे त्यामुळे ते ठरवत आहेत पोलीस स्टेशनवाले कुठल्या हद्दीत जायचं। तो झाला, त्यांची हद्द एकदा निश्चित झाली की मी तिथे जाऊन या सगळ्या संदर्भात क्राईममध्ये गुन्हा दाखल